असणाऱ्या प्राचार्य कल्पना बनसोड मॅडम, ॲडव्होकेट शुभांगी मोरे पाटील मॅडम, आमचे मित्र बाबा चंदे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सत्कार मूर्ती आणि हा जो एक काव्यसंग्रह या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे, या काव्यसंग्रहाचे सगळे रिअल हिरो, ज्याला आपण असं म्हणूयात की आपल्या सगळ्यांचेच, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आई आणि बाप या दोन महत्त्वाच्या, ज्याला आपण म्हणू शकतो की व्यक्ती आहेत, आणि त्यातल्या एका खूप महत्त्वाच्या आवाज अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणजे बाप. आणि याच्यामध्ये या कविता संग्रहामध्ये ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अशा सर्व या मुली आहेत, आणि मुलीचं आणि बापाचं एक वेगळं अनोखं नातं असतं. त्यामुळे इथे कुणीही कुठल्याही पुरुषांनी आपल्या बापाबद्दल भावना व्यक्त केलेल्या नाही आहेत, पण पुरुष जरी असला तरी त्याची बापाबद्दलची एक वेगळी भावना असते, आणि त्याची ही भावना तितकीच तरल आणि कोमल असते. त्यामुळे असं मानण्याचं काही कारण नाही की फक्त मुलीचीच बापावर जास्त माया असते, मुलाची पण असते. परंतु पुरुष हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कायम जबाबदार आणि वेगळ्या पद्धतीने त्याला सांगितलेलं असतं की त्याने रडायचं नाही, त्यांनी कुठलाही शोक व्यक्त करायचा नाही, आणि त्यांनी असं खंबीर राहायचं पोलादासारखं. त्यामुळे पुरुष हा कधीच त्याने भावना व्यक्त करत नाही, आणि बाकीचं सगळं भावना व्यक्त करण्याचं खातं हे महिलांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या रडू शकतात, बोलू शकतात आणि भावना व्यक्त करू शकतात. पण एक सगळ्यात महत्त्वाचं एक नैसर्गिक हे आहे की मुलीचं आणि बापाचं एक वेगळं काहीतरी वेगळंच एक कॉम्बिनेशन असतं. कारण बाप मुलाला किती झोडपत असला तरी मुलीला मात्र तो सापट सुद्धा मारत नाही. तर हे काय गोड बंगाली मला कळलेलं नाही. मी स्वतः एका मुलीचा बाप आहे, माझ्या मुलाला चांगला झोडतो, पण मुलीला मोठी झाली आता, पण आता कधी तिला मी चापट सुद्धा मारल्याचं मला आठवत नाही. त्याचं कारण असं असेल की थोडं एक वेगळी भावना एक बाप म्हणून प्रत्येक मुलीबद्दल प्रत्येक बापाची असते. या ठिकाणी मराठवाड्याच्या विविध भागातनं सर्व या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत, आणि प्रास्ताविकामध्ये आणि इतरही वेळेला सांगण्यात आलं की कुठल्या वाईट परिस्थितीमध्ये, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या सर्व ज्या कवयित्री आहेत यांच्या वडिलांनी त्यांना कशा प्रकारे वाढवलं, त्यांचं संगोपन केलं, आणि त्यानंतर त्यांच्या पायावर त्यांना कसं उभं केलं, हा जो प्रवास आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बाबाजींनी ज्या वेळेला सांगितलं मला की आपल्याला असा एखादा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, तुम्ही येणार का, तर नेहमीप्रमाणे आमची पोलिसांची जी नेहमीची सवय असते की आम्हाला काही वेळेचं काही खरं नसतं, आणि मी त्यांना ते सांगितलं की अचानक तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित कराल आणि मला कुठेतरी बंदोबस्त लागलेला असेल. त्यामुळे हा आजचा दिवस खरं तर मी म्हणेन की खूप महत्त्वाचा आहे, आणि ज्या दिवशी आज या ठिकाणी येण्याचं भाग्य मला लाभलं. मुळात हे खूप अतिशय तरल भावनांचा आविष्कार आहे असं मला वाटतं. आणि मी हे पुस्तक, हे कविता संग्रह वाचला, यातून मलाही अशा अनेक गोष्टीची जाणीव झाली की ज्या गोष्टी आपण एक बाप म्हणून मी स्वतः किंवा मी कुणाचा तरी मुलगा असताना सुद्धा मी काही गोष्टी माझ्याकडनं सुटल्या म्हणा किंवा मी त्या कधी त्याचा विचार नाही केला. पण एवढ्या तरल भावनांचा आविष्कार या पुस्तकामध्ये झालेला आहे की निश्चितपणे आपण अंतर्मुख होतो. आपल्याला जगण्यासाठी आपण जगत असतो सर्वजण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात. आपण अनेक साऱ्या गोष्टी करत असतो, ज्याला आपण म्हणतो की एखाद्या कुठल्या तरी सुखाच्या मागे आपण पळत असतो. पण कर्तव्य भावना जी आहे प्रत्येक माणसाची, किंवा कर्तव्य म्हणून जे काही आपल्याला वागायचं आहे त्याचा मात्र आपल्याला सोयीस्कर विसर पडतो असं मला वाटतं. मग तो मुलगा असो, मुलगी असो, आपल्या आईबापांच्या प्रती आपली असलेली जी संवेदना आहे, आपल्या आई वडिलांच्या प्रती असलेलं आपलं जे कर्तव्य आहे त्याच्याकडे काही नकळतपणे आपण दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. परंतु या कवितांच्या माध्यमातून या कवयित्रींनी, सर्व कवयित्रींनी हे जे शब्दबद्ध केलेलं आहे ते निश्चितपणे येत्या काळामध्ये येणाऱ्या त्यांच्या पिढ्यांसाठी सुद्धा आणि त्यांच्या येणाऱ्या जनरेशन्स ज्याला आपण म्हणूया त्यांच्यासाठी सुद्धा एक आदर्श असेल. आणि त्या ज्या कृतज्ञतेच्या भावना आहेत ह्या नेहमी त्यांच्या प्रत्येक पिढीमध्ये त्या साठवून ठेवल्या जातील असं मला वाटतं या कविता संग्रहाच्या द्वारे. तर त्यामुळे मी अतिशय कृतज्ञ आहे की या अशा कार्यक्रमासाठी येण्याचा सुयोग मला लाभला. वैष्णवी याच्यापूर्वी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये मी तिला
बोलताना बघितलं मॅडम, हे खूपच म्हणजे वर्सटाईल आहे ती फार मोठी. तू वकीलचं शिक्षण घेतेस ना, तू खूप बाळा मोठी होशील. तुझ्यामध्ये जो स्पार्क आहे तो मला म्हणजे जाणवतो तो, आणि तू निश्चितपणे तुझ्यामध्ये ते आहे. तू करत राहा, तू खूप मोठी होशील. हे टॅलेंट म्हणजे हे गॉड गिफ्टेड आहे, हे असं कुठे शिकून येत नाही. त्यामुळे प्रयत्न कर. ऑल द बेस्ट तुला. तू सगळा कार्यक्रम तूच सांभाळलास तुला, हॅट्स ऑफ टू यू. तू सगळं केलंस त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे बाबा चिमणे आमचे मित्र, त्यांना वैजापूरपासून ओळखतो. ग्रामीण भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये ही पुस्तकं छापणं, साहित्य जमा करणं, म्हणून मी कोमल वनाळ मॅडम आणि जयाबाई भुगे मुंडे मॅडम या दोघींचंही मी या ठिकाणी अभिनंदन करेन की संपादन करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि मराठवाड्यामध्ये आपण बघतो की मी फॉर्च्युनेटली मी मराठवाड्याचाच इंचार्ज आहे आणि मराठवाड्यातच माझी नोकरी झाली बऱ्यापैकी. त्यामुळे मराठवाड्यामध्ये काम करत असताना साहित्य आणि संस्कृती या गोष्टी आपण सोयीस्कररित्या विसरून जातो. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण मी नाशिक जिल्ह्यातला आहे आणि माझं शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं. त्यामुळे मराठवाड्याचा माझा नोकरीच्या निमित्ताने संपर्क झाला पहिल्यांदा. त्यामुळे मी इथे मी जेव्हा पुस्तकाच्या दुकानात जातो, मी युनिफॉर्मवर जेव्हा जातो कधी, तेव्हा माझ्याकडे लोक एकदा आश्चर्याने पाहतात की हा माणूस पोलीस असताना पुस्तक कशी काय वाचतो. तर हे लोकांना फार इथे अप्रूप आहे. पश्चिम महाराष्ट्रात वगैरे नाही आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रात हे कॉमन आहे. म्हणजे पुस्तक वाचून किंवा पुस्तकाच्या दुकानात जाणं, पुस्तकं वाचणं ही संस्कृती आहे आपल्याकडे. दुर्दैवाने काही प्रमाणामध्ये असं म्हणूया आपण की लोकांना त्याचं महत्व नाही आहे. पुस्तकाच्या दुकानात कमी आणि तुम्हाला माहिती असेल कुठल्या ठिकाणी जास्त गर्दी असते. तर हे दुर्दैव आहे आपलं आणि त्याला आपण काही करू शकत नाही. पण ही संस्कृती आपण बदलण्याचं काम ग्रामीण भागापासून सुरू झालं आणि त्याचं मी श्रेय देईन काही प्रमाणामध्ये बाबा चिमणे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आहेत की जी पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून या गोष्टींना ते पाठिंबा देतात, पुढाकार घेतात. आणि हे अतिशय मोठं शिवधनुष्य आहे मराठी साहित्य आणि संस्कृती जोपासण्याचं. आणि ते तुमच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ज्या माझ्या भगिनी आलेल्या कवयित्री यांच्या माध्यमातून सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी हे जे काम केलेले अतिशय स्पृहणीय आहे. म्हणजे ह्या भविष्यामध्ये निश्चितपणे तुम्ही याच्यातनं म्हणजे अजून तुम्ही जास्त जसं तुम्ही हे कविता संग्रह तुम्ही प्रकाशित केलेला आहे, भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे अनेक उपक्रम किंवा अशा अनेक कविता संग्रह आपल्या हातून यावेत, त्याचं प्रकाशन व्हावं आणि त्याच्यातून इतरांना लिहिण्याची प्रेरणा मिळावी असं मला या ठिकाणी वाटतं. खूप सारं काही बोलण्यासारखं आहे. आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेले बनसोड पावसकर सर यांनी या ठिकाणी त्यांचं मत मांडतीलच. त्याचबरोबर या ठिकाणी गोरे मॅडम आहेत, बनसोड मॅडम आहेत, त्यांनाही आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. पोलीस म्हणून मी इतकंच सांगेन की पोलिसांना सुद्धा या भावभावना किंवा घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये अनेक सारे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात, परंतु ते शब्दबद्ध करताना किंवा ते करण्याचं ते राहून जातं बऱ्याचदा. अशा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आपण या गोष्टी पाहत असतो. आम्हालाही अनेक अनुभव येतात की जे जगामध्ये आपण जे बघू शकत नाही किंवा आपण जे पाहत नाही सर्वसामान्य माणसं, ते दुर्दैवाने म्हणा ते बघावं लागतं आणि लोकांपुढे मांडावं लागतं काही गोष्टी. आणि यातून एक अनुभव समृद्ध ज्याला म्हणतो आपण की पोलीस म्हटल्यानंतर त्याला सुख दुःख आणि बाकी सर्व गोष्टींचं एक वेगळं असं त्याला ज्ञान मिळालेलं असतं आणि त्या माध्यमातून तो समाजामध्ये जगत असतो. त्यामुळे अशा एका चांगल्या आणि खूप अतिशय हृदयस्पर्शी अशा एका कार्यक्रमाच्या क्षणांचं साक्षीदार होता आलं याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी जो सत्कार केला त्याबद्दल सुद्धा मी आपला अतिशय ऋणी आहे. आणि भविष्यात सुद्धा जेव्हा आपल्याला किंवा अशा कार्यक्रमांचं नियोजन करायचं असेल तर मी निश्चितपणे हजर राहील. आणि मला खूप आनंद होतोय की खूप वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला. विशेष म्हणजे सर्व या ठिकाणी आलेले जे सर्व वडील आहेत सर्व त्यांना मी आणि त्यांचे वडील त्याचबरोबर आई सुद्धा काही ठिकाणी आई सुद्धा सासूबाई आल्या, सासरे आलेत, या सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. ह्या कौतुक सोहळा आणि हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आपण आलेला आहात. तर त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि तुम्ही असंच घेत राहा असं ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार हृदयस्पर्शी आणि अभ्यासपूर्ण असं वक्तृत्व आपल्याला लाभलेल्या मान्यवरांनी दिलेलं आहे. सर, तुम्हालाही मी पूर्वी पाहिलं होतं पण तेव्हा युनिफॉर्म मध्ये पाहिलं होतं आणि आज तुम्हाला मी फॉर्मल ड्रेस मध्ये पाहते आहे.
तरीही पोलीस प्रशासन म्हटलं की मला एक कविता आठवते जी मी विश्वास सांगरे पाटलांकडून ऐकली होती. जमाने में मिलेंगे आशिक कई, जमाने में मिलेंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में सिमट कर, सोनों में लिपट कर मरे कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. आणि खरंच नेत्यांची आश्वासनं मी फार ऐकली, परंतु आज पहिल्यांदा जेव्हा एक प्रशासकीय व्यक्ती आमच्या छोटेखानी कार्यक्रमाला मोहून आणि अभ्यासून म्हणते आहे की आम्ही पुढच्या वेळेस आवर्जून उपस्थित राहू, हाच आमचा खरा सत्कार आहे. त्याबद्दल मनपूर्वक सरांचे आभार. त्यानंतर मी जॉईंट सेक्रेटरी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर ॲडव्होकेट मोरे मॅडम यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य, ज्यामध्ये आवर्जून काल ज्यांची जयंती झाली अशा माई सावित्री, ज्यांच्यामुळे आज आपण आणि मी सुद्धा इथे उभं राहू शकते, त्या दाम्पत्यांना अभिवादन. आणि आज एक विचार हा जो आला इथे, बाप द रिअल हिरो या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते झालं हे मी इथे जाहीर करते. सर्वप्रथम या कार्यक्रमास उपस्थित असणारे, ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम आज इथे होत आहे असे सुनीलजी लांजेवार सर, त्यानंतर अध्यक्षस्थानावर असणारे आमचे मार्गदर्शक आणि उत्तम ज्येष्ठ कादंबरीकार, ज्यांच्या कादंबऱ्याच आम्ही वाचून मोठे झालेलो आहोत असे उत्तम भाविस्कर सर, त्याबरोबरच ज्या बनसोड क्लासेसचं नाव अख्खं छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रात होतं अशा बनसोड क्लासेसच्या त्याचबरोबर प्राचार्या, त्याचबरोबर कवयित्री कल्पनाताई, आणि या पुस्तकासाठी जे आवर्जून नाव घ्यावं वाटतं ते म्हणजे ग्रामीण साहित्यिक बाबा कन्ने सर. कृपया त्यांच्यासाठी आवर्जून टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला इतका सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जे स्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे त्या दाम्पत्याचा पण मला आवर्जून इथे उल्लेख करावा वाटतो. तसेच या कार्यक्रमाच्या संपादिका दोन्ही महिला आहेत बरं, ते विसरून चालणार नाही. त्या म्हणजे कोमल अक्षय मनाळ मलिक मॅडम आणि जया विनायक भगे मुंडेताई, या दोघींचंही विशेष कौतुक. खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही आज मला अशा कड्यात टाकलेलं आहे की बापावर बोलणार काय. जसं सागरातून मोती शोधावा, सागरातून मोती शोधावा आणि त्या मोत्याचा हार बनवावा, तसंच बापाच्या अथांग अस्तित्वाचं, वास्तवाचं, जगण्याचं, झुंजण्याचं आणि या सर्व ज्या काही त्या आयुष्याच्या झुंजीचं एक वर्णन शब्दपुष्पामध्ये गुंफून हा एक काव्यपुष्प आपल्यासाठी या सर्व 16 कवयित्रींना दिलेला आहे. त्यामुळे त्या सर्व 16 कवयित्रींचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी असं काव्यपुष्प आपल्यासाठी अर्पण केलेलं आहे. विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह आपल्या प्रकाशनाद्वारे जे सरांचे भाऊ आहेत नवनाथ चन्ने सर, यांचंही मी खूप खूप कौतुक करेल की त्यांच्या वडलांड पब्लिकेशनने आपल्याला हा काव्यसंग्रह आपल्यापर्यंत आणलेला आहे. विशेष कौतुक आहे मुखप्रष्टाचं. तुम्ही पहा, आजपर्यंत आपण पुस्तके पाहिली त्यामध्ये हा गौरव कधीच झालेला नाही. लिखाण केलेल्या व्यक्तीच्या 2 शब्दांव्यतिरिक्त हा जो एक मुखपृष्ठाचा आपल्याला भाग दिसतो त्यावरच बापांच्या स्वाभिमानाचं आणि अस्तित्वाचं आपल्याला असणारी जाणीव पुस्तक पाहताच दिसतं. आणि बाप द रिअल हिरो हे जे टायटल आहे, शीर्षक आहे कवयित्रींनी जे दिलेलं आहे ते खरंच खूप समर्पक आहे. कारण बापाशिवाय आपला हिरो कोणी असू शकत नाही. म्हणून माझ्या अण्णांचा, माझ्या वडिलांचा सुद्धा मी त्यावरून उल्लेख करेल, जे आजही शेतात राबतात आणि त्यांची प्रेरणा जेव्हा मला दिसते तेव्हा वाटतं की आपल्याला अजून खूप काही करायचं आहे आणि खूप काही आपली जी जर्नी आहे ती खूप पुढे जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकासाठी ज्यांनी आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण तांत्रिक सहाय्य केलेलं आहे
कोमलाक्षी म्हणाळ मॅडमनी, मुद्रित शोध सरांचाच आहे, बाबाचन्ने सरांचाच, आणि मुखपृष्ठ संकल्पना जयाताईंची आहे, मुद्रांकर ओंकार प्रिंटर्सचा आहे, आणि मुखपृष्ठ ज्याचा मी उल्लेख केला होता असे संदीप गोसावी सर, या सर्वांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. आता विषय असा असतो की बोलण्यासारखं खूप असतं आणि बोलत असताना प्रत्येक कविता ही वाचल्या गेली आहे. सुरुवातीपासून मी जेव्हा कविता संग्रह वाचायला घेतला तेव्हा मी एका वेळी हा कविता संग्रह वाचू शकले नाही, कारण डोळ्यात पाणी येत होतं आणि तिथं शब्द थांबत होते, पुन्हा वाचता येईल असं म्हणून मी ते ठेवत होते. इतके ते भावना शब्दात गुंफलेल्या त्या वेदना मलाही स्वतः हसल्यासारखं वाटत होत्या. त्यामुळे मी हा कविता संग्रह 3 वेळा वेगवेगळ्या वेळी असा वाचलेला आहे, कारण तितक्या भावनाच कवयित्रीने व्यवस्थित मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या वेदना ह्या आपल्या वेदना आहेत की काय, किंवा त्यांचं असणारं बापाप्रतीचं प्रेम माझंच आहे की काय, असं मला अक्षरशः वाटत होतं. ज्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे या कविता संग्रहासाठी, त्या दोन्ही मनोगतातून आपल्याला काव्य संग्रहाचा आरसाच दिसून येतो. एवढंच नव्हे तर ज्यांची प्रस्तावना याला लाभलेली आहे असे विठ्ठल जाधव सर यांचाही मी आवर्जून इथे उल्लेख करेन की त्यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये या कविता संग्रहास प्रस्तावना दिलेली आहे. आता मी थोडंसं मला भाष्य सांगितलेलं आहे आणि विषयच दिलेला आहे कविता संग्रहावर बोलण्याचा, त्यामुळे मी आवर्जून कविता संग्रहावर बोलणं इथे मला असं वाटतं की बोललं पाहिजे. तर त्यात सर्वात प्रथम जी कविता मी वाचली होती ती कोमल म्हणाळे ताईची, त्यावर त्यांच्या सर्वच कविता अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत त्यांनी, 5ही कविता, पण त्यातली बाबा स्वर्गसुख ही कविता जरा मनाला जास्तच भावून गेली. त्यामध्ये त्या म्हणतात, ओघळले कधी थेंब घामाचे, कधी गोठवले थेंब रक्ताचे, बाबा तूच फुलविले मळे सुखाचे. आता बघा हे शब्द नाही आहेत, ही वेदना आहे त्या बापाच्या घामाची, ही वेदना आहे त्या कष्टाची, आणि ही वेदना आहे सुखाचा संसार आणि मुलांचं भविष्य घडवण्याची. यातून मला प्रत्यय आला की लेखनी काव्य संग्रहाची ही किती धारदार असू शकते की डायरेक्ट ती हृदयाला भेटते. त्यानंतर मी जयाताईंची कविता वाचली. बऱ्याच त्यांच्याही 5ही कविता अतिशय वाखाणण्याजोग्या आहेत आणि त्यांचं लिखाणही अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. परंतु त्यातून त्यांची एक जी कविता आहे बापाचा बाप, त्यातले मला भावलेले 2 शब्द मी इथं तुम्हाला सांगू इच्छिते. त्यात त्या म्हणतात, ब्रह्मांड दर्शन घडविणारा पृथ्वीवरील अढळ ध्रुव तारा, ब्रह्मांड दर्शन घडविणारा पृथ्वीवरील अढळ ध्रुव तारा, जबाबदारी आणि कर्तव्याचे दर्शन लेकरास घडविणारा. यातून त्यांचं जे आहे ते पूर्ण ब्रह्मांडाची उपमा त्या वडिलांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला देतात हे मला जाणवलं, आणि ते अतिशय समर्पक म्हणजे उदाहरण आहे की ब्रह्मांडाची उपमा सुद्धा कमी पडावी इतकं आपल्या बापाचं अस्तित्व आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढच्या ज्या कवयित्री आहेत त्या वर्षाताई आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या 5ही कविता अतिशय उत्कृष्ट शब्दामध्ये मांडलेल्या आहेत. परंतु त्यांचा जो एक कविता जी खूपच मनाला भावून गेली ती म्हणजे बाप म्हणतो पोरास बापाचाही बाप हो. या कवितेत त्या काय म्हणतात बघा, बाप म्हणतो पोरास बापाचाही बाप हो, हे टायटल खूप काही सांगून जाते. जेव्हा मी वाचत होते तेव्हा या कवयित्रीने ऑब्झर्व केलेला त्यांचा बाप हा पोरासाठी काय यातना, पोरासाठी काय स्वप्न बघत असतो आणि स्वतः यातना सहन करत असतो हे आपल्याला दिसतं. तर त्या काय म्हणतात की रंजल्या गांजल्यावर कर प्रेम, रंजल्या गांजल्यावर कर प्रेम, कुटुंबाचा हो भक्कम आधार, माणसांमधील ओळख माणुसकीची हाक मारणाऱ्यास दे मदत सत्वर. बाप म्हणतो पोरास माझे सारे सद्गुण घे, बाप म्हणतो पोरास माझे सारे सद्गुण घे, आणि बाप म्हणतो पोरास बापाचाही बाप हो. आता बघा बापाचं स्वप्न मुलांनी त्यांच्यापेक्षाही मोठं कर्तृत्व आणि अस्तित्व निर्माण करावं अशी अपेक्षा या कवयित्रीने तिच्या कवितेतून बापाची जी अपेक्षा आहे ती व्यक्त केलेली दिसते. आणि खरंच ही भावना जी आहे ना ही उदात्त फक्त आपली बापच ठेवू शकतो. आपल्या आयुष्यात असंख्य व्यक्ती येतील, परंतु बापाची जी अपेक्षा आहे ती एक निस्वार्थी भावना या कवयित्रीने तिच्या कवितेतून मांडलेली दिसते. त्यापुढे जर पाहिले आपण तर आशाताईंची एक कविता आहे. आशाताईंच्याही तशा 5ही कविता मला मनाला भावून गेल्या, परंतु त्यातून बापमाय ही कविता जरा जास्तच भावून गेली. बापमाय या कवितेत त्या म्हणतात,
बाप मायेची सावली देतो, बाप मायेची सावली देतो, प्रेम संचित जन्म लाभला, लहान माझ्याहूनही बरी तो, भाऊ माझा बाप झाला, भाऊ माझा बाप झाला. आता बघा, वडिलांच्या निधनानंतर भाऊ जेव्हा घराची जबाबदारी घेतो आणि भावावर आलेली परिस्थिती या कवयित्रीने भावाला जे वडिलांच्या स्थानी जे स्थान दिलेलं आहे वडिलांच्या जागी, कारण घराचा संसाराचा सर्व गाडा जो आहे तो आता भावाच्या खांद्यावर आला होता. आणि या कवयित्रीने ज्या शब्दातून भावाची महती स्वतः जाणवली आणि ती शब्दात व्यक्त केली, मला वाटतं असे असंख्य कुटुंब असू शकतात जिथे मोठा भाऊ हाच वडिलांच्या स्थानी घराची जबाबदारी पडतो. वडील नसण्याची जाणीव आणि भाऊ असण्याचे वास्तव आणि भावाने घेतलेली जबाबदारी ही जर आज प्रत्येक भावानं घेतली तर मला वाटत नाही कोणती बहीण ही दुःखात किंवा ती संकटात सापडू शकेल. कारण भाऊ हा किती खंबीर असू शकतो हा वडिलांनंतर या कवयित्रीनं भावाचा महिमा बापाच्या स्थानी भावाला देऊन सांगितलेला मला दिसला आणि खूप आवडली ही कविता. विशेष कौतुक आहे त्यानंतर ते म्हणजे प्रतीक्षाताईंचं. प्रतीक्षाताईंनीही खूप 4-5ही कविता त्यांच्या खूप छान लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे काव्यपुष्प सुद्धा माझ्या मनाला खूप भाळले आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये व्यक्त होताना म्हणतात, माझ्या नवऱ्याच्या घरी मी बायको झाले, त्यांची बापाची कन्या ही कविता आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, माझ्या नवऱ्याच्या घरी मी बायको झाले, पण तुझ्यासमोर अजूनही पोरगीच राहिले, पण तुझ्यासमोर अजूनही पोरगीच राहिले. तुम्ही आजही वाट बघता तुम्ही आजही वाट बघता माझे दाराशी हसरा चेहरा मनी ओली दाटलेली काहीशी, मनी ओल दाटलेली काहीशी. ही बाबा जे आपले असतात, वडील असतात, जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिच्या वेदना आणि व्यथा, जेव्हा मुलगी सासरी जात असते स्वतःच एक कुटुंब तिथे ती चालवत असते, पण वडिलांसाठी मात्र ती चिमणीच असते. आणि जेव्हा या मुलीची व्यथा जी असते, वडिलांना जेव्हा मुलगी सासरी गेल्यानंतर होणाऱ्या वेदना आणि मुलगी येणार आहे हे समजल्यानंतर कुठलीही मुलगी जेव्हा सासरीहून माहेरी येत असते तेव्हा 8 दिवसाच्या आधीपासूनच बापाची लगबग सुरू असते, माझी लेक येणार आहे तर घरात काय आणू मी काय नाही. कधीच घरात काहीही न विचारणारा बाप मात्र जेव्हा मुलगी येणार तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार नसतो. त्याच्या कुठल्याही गोष्टीची कमी माझ्या मुलीला पडू नये ही जी व्यथा असते ती या कवयित्रीने या कवितेतून मला मांडलेली दिसते. त्यापुढे मी सांगू इच्छिते की वैशालीताईंच्या कविता, वैशालीताईंनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट मांडणी त्यांच्या काव्यपुष्पातून केलेली दिसली. मला सर्वच कविता त्यांच्या आवडल्या. त्यातून त्यांचा बाप लेकराचं या कवितेचं जे शीर्षक आहे त्यातून त्या व्यक्त होताना म्हणतात की आज मी पोरकी तुझ्या विना शून्य शून्य अस्तित्व माझं जगात शोधू कुठे. बाप यातून कवयित्रीच्या मनात आता हे जे आहे की तुझ्या विना शून्य शून्य अस्तित्व माझं, वैशालीताईंचे हे शब्द जे आहेत ना ते त्यांच्या व्यथेबरोबरच त्यांच्या मुलींच्या व्यथा सांगणारे आहेत. कारण सोपं नसतं बाप गेल्यावर संसार सांभाळणं. आणि खूप खूप टाळ्यांनी कौतुक वैशालीताईंचं झालं पाहिजे की त्यांनी बाप नसताना मुलींचं पालन पोषण केलं. एवढंच नव्हे तर जेव्हा आमचा सत्कार स्वीकारत होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं आणि अक्षरशः अंगावर आताही शहारा येतो की मुलीचं कौतुक होत असताना त्या वडिलाला काय दिसत असेल तो संघर्ष जो नवरा गेल्यानंतर व्यक्तीने संघर्षमय उभं केलेल्या ह्या आयुष्याचा. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की त्यांचं जे बापाच्या अस्तित्वाचं झालेलं शून्य शून्य जे म्हणणं आहे ती पोकळी जाणवते. त्यांना जी वाटत असणारी भावना आहे की त्यांचे पती असते तर मुलींना काय वाटत असेल. खरंच अशा ह्या कवयित्रींच्या शब्दांची आणि म्हणजे कौतुक करणं मला वाटतं शब्दात खूपच कमी पडतील. अशी आमची व्यथा मनाला भावून जाते आणि डोळ्यात पाणावल्याशिवाय राहत नाही. अशी प्रत्येकच कविता आहे. परंतु कसं असतं की वेळेचं बंधन असल्यामुळं मी फक्त 2-2 वळीचा आणि एकाच कवितेचा रेफरन्स घेत आहे. त्यानंतर जयश्रीताई जगतापताईंची एक कविता आहे. तशा त्यांच्याही 5ही कविता अतिशय खूपच सुंदर त्यांनी लिखाण केलेलं आहे. परंतु वाढदिवस दादांचा ही कविता मला जरा विशेषच वाटली. वाढदिवस दादांचा ही कविता विशेष वाटण्यामागचं कारण आहे कारण या काव्यपुष्पातून त्या म्हणतात शेवटी की एकच मागणी आहे माझे या विश्वविधात्याला, त्याला आरोग्य
आरोग्य संपन्न आयुष्य दे माझ्या प्रेमळ दादांना. बघा, हे विश्वाची मांडणी जी आहे, जसं पसायदार ज्ञानेश्वरांनी विश्वाची मागणी करून आपल्याला अर्पण केलं, तसं त्याच विश्वाला ही एक मुलगी आणि एक भावना आपल्या वडिलांच्या प्रति व्यक्त करते की हे दीर्घ आयुष्य जे आहे माझ्या वडिलांना हे लाभू दे, आणि अशीच साथ माझ्या वडिलांची जी आहे हीच प्रेमाची आणि मायेची साथ मला कायमस्वरूपी लाभू दे, असं हे दादांचा वाढदिवस त्या कवितेतून या कवयित्रीने मांडलेला मला दिसला. विश्वविधात्याला केलेली ही खरंच जी मागणी आहे ती उदात्त आहे असं मला वाटतं. त्यानंतर मी वळते ते म्हणजे प्रतिमाताई यांच्या कवितांकडे. प्रतिमाताई यांच्या कविता सुद्धा 5ही मी वाचल्या आणि त्याचंही अतिशय उत्कृष्ट लिखाण असं त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांची जी कविता आहे एक, ज्याचं शीर्षक आहे कधी कोणी. कधी कोणी या काव्यपुष्पातून व्यक्त होताना त्या म्हणतात, हुंडाबळी झालेल्या लेकीला न्याय मिळवून देणारा बाप. हुंडाबळी झालेल्या लेकीला न्याय मिळवून देणारा बाप कधी कोणाला कळणारच नाही, कधी कोणाला कळणारच नाही. आता बघा, हा विषय आमच्या सुद्धा जिव्हाळ्याचा वाटतो, कारण हुंडाबळी ही सध्या समाजात होत असलेली एक रोजच आपण ऐकतो की हुंडाबळी झाला किंवा हुंडाबळी सारख्या घटना घडत आहेत. आणि त्यासाठी जी परिस्थिती आहे म्हणजे मुलींच्या जन्मापासून कौतुकाचे सोहळे करणारा बाप, मुलीचं कौतुकात लग्न करून देणारा बाप, स्वतः जिजून मुलीच्या भविष्यासाठी झटणारा तो बाप, जेव्हा हुंडाबळी सारख्या केसेसचा आणि हुंडाबळी सारख्या प्रसंगाला सामोरे जातो आणि तिला न्याय मिळणे, तिच्या गेल्यानंतर किंवा असण्यानंतरही न्याय मिळवण्यासाठी झटतो, तो बापच असू शकतो असं मला वाटतं. म्हणून हे वास्तववादी दर्शन या कवयित्रीनं या शब्दातून केलेलं मला दिसतं. त्यानंतर मी येथे उल्लेख करू इच्छिते ती म्हणजे सरस्वतीताई यांच्या कवितांची. सरस्वती ही जर पाहायला गेलं तसं तर या तिन्ही जे कवयित्री आहेत ना, यांचं खरंच विशेष कौतुक आहे. सरस्वती ही फक्त 13 वर्षाची मला वाटतं आहे, आणि जेव्हा काव्यपुष्प गुंफत असते तेव्हा तिच्या बाप नावाचा समुद्र या कवितेत ती म्हणते, बापाचं प्रेम असं आहे की जसं समुद्राच्या पाण्याची कितीही वाफ झाली तरी त्याचं पाणी संपणार नाही. आता ही समुद्राची अथांग उपमा बापाच्या प्रेमाला, अस्तित्वाला या कवयित्रीनं आपल्याला दिलेली दिसते. आणि म्हणून विशेष कौतुक आहे की इतक्या लहान वयात सुद्धा बापाच्या प्रेमाची जाणीव या कवयित्रीला झालेली दिसते. आणि हीच जाणीव मला वाटतं जर प्रत्येक व्यक्तीला होत गेली किंवा प्रत्येक स्त्रीलाही होत गेली, प्रत्येक त्या वयातल्या मुलींना होत गेली, मोबाईल शिवाय पुस्तक हातात घेऊन बापाच्या कष्टाची जाणीव झाली, तर बरेच हे जे प्रश्न आहेत ते संसाररूपी असो की नवऱ्याचं घर चालवत असताना असो हे उद्भवणारच नाही. त्यानंतर मी इथे उल्लेख करू इच्छिते तो म्हणजे आराध्या या कवयित्रीचा. आराध्या ही सुद्धा अतिशय लहान कवयित्री आहे आणि तिचं काव्यपुष्प जे आहे ते म्हणजे शेतकरी बाप. यातून ती व्यक्त होताना म्हणते, बाप माझा आहे शेतकरी, कष्ट करून खातो मिरची भाकरी, भाव नाही पिकाला डोक्यात येतो ताप, सांगा बरं या शेतकऱ्यांनी काय केले पाप. आता हे वास्तववादी उदाहरण या कवयित्रीने तिच्या काव्यपुष्पातून दिलेलं दिसतं की आजची जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तर ती खूपच म्हणजे हालाकीची झालेली आहे. नापिकीचा असेल किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे असणारं नुकसान आणि त्यामुळे झालेली बापाची अवस्था ही कवयित्री स्वतःच्या कवितेतून व्यक्त होताना दिसते. त्याबरोबरच मी येथे उल्लेख करेल ते म्हणजे आम्रपालीताई यांच्या कवितांचा. आम्रपालीताई यांच्या ही 5ही कविता अतिशय सुंदर आहेत आणि त्यांची जी मला आवडलेली जास्तच भावलेली कविता होती ती म्हणजे विरह. त्या कवितेत म्हणतात त्या, देवाविना मंदिर जैसे घर तसेच सुने सुने झाले, आठवणी तुमच्या बाबा डोळ्यातून अश्रू घेऊन आले. यातून व्यक्त होताना खरंच आपल्याला दिसतं की जशी मंदिराला शोभा देवाशिवाय नाही, देव कुठंही मंदिर असू द्या, मंदिर किती सोन्यानं मंडलेलं आहे हे महत्वाचं नसतं, त्यातला देव जर नसेल त्या मंदिराचं अस्तित्वच नसतं. तसं एखादं संसार आणि घर असतं, कारण घरातलं रूप, घराचं स्वरूप कसं आहे किंवा घर दिसायला कसं आहे यापेक्षा त्यातला बाप जर आपल्याला हयात असेल, दिसत असेल तर त्याचं जे सौंदर्य आहे ते देवाच्या उपमेशिवाय खरंच असू शकत नाही. अशी ही कवयित्रीची कल्पना मला खूप भाळली. त्यानंतर
अनुराधाताईंच्याही 5ही कविता अतिशय सुंदर आहेत आणि त्याही मनाला भावणाऱ्या आहेत. त्यांची सुद्धा बाप ही कविता जरा जास्तच भावून गेली. त्यामध्ये त्या लिहितात, आई असते कळस आणि बाप असतो पाया, प्रत्येकाच्या जीवनात खराखुरा विठुराया. आता बघा, खरंच विठुराया हा आपल्याला बापा समान आहे. ज्यावेळेस आपण पंढरीच्या वारीला जात असतो तेव्हा माऊली, मला वाटतं हा एक शब्द आपल्याला ऐकायला येतो. कारण माऊली हा शब्द जो आहे, आपण सगळी विठुरायांची लेकरं आहोत आणि सर्व लेकरांचं नाव हे फक्त माऊलीच असू शकतं आणि हा विठुरायाच असू शकतो. हे स्थान जे आहे कवयित्रीनं विठुरायाचं बापाला उपमा दिलेली, हे अतिशय समर्पक आणि मनाला भावणारी वाटते. त्यानंतर मी येते ते म्हणजे कोमलताई चन्ने यांच्या कवितांकडे. त्यांचे सुद्धा सर्वच कविता ज्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यापैकी मी उल्लेख करेन तो म्हणजे मूर्ती बापाची या कवितेचा. यामध्ये त्या म्हणतात, तुमचं नाव मीच काय अख्खं जग घेतं, तुमचं नाव मीच काय अख्खं जग घेतं, तेव्हा मन भरून येतं कोणाची. आता बघा, हे खूप महत्वाचं आहे. कोणाची पायतानं नाही तर टोपी बनावी, ही शिकवण तुमची फक्त. बाप काय शिकवतो आपल्याला? हा आशय आणि हा विषय खूप गहन आहे. कारण बापाचं जे स्वप्न असतं ना, तर लेकरानं कुणाच्याही पायतानं होऊ नये तर टोपी व्हावं. कारण त्या मागचा जो विषय आहे ना, त्या शब्दामागची जी कल्पना आहे कवयित्रीची, ती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की मुलाने किती उंचीवर जावं आणि कुणाच्याही हृदयामध्ये स्वतःचं काय स्थान निर्माण करावं, कर्तृत्वाने आणि अस्तित्वाने काय जग आपण उभा करू शकतो, ही अपेक्षा जेव्हा बापाची आपल्याला दिसते ना, मला वाटतं तर त्या वेदना बापाच्या मुलांच्या प्रती असणाऱ्या किंवा मुलांनी मोठं होण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे या कवयित्रीच्या शब्दातून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मी उल्लेख करेन ते म्हणजे जयश्री ताई मला वाटतं ही पण छोटीच कवयित्री आहे वयाने, जयश्री साळे, राजश्री साळे. तर हिच्या सुद्धा सर्वच कविता ज्या आहेत त्या वाखाणण्याजोग्या आहेत आणि तिचं वय पाहता तिची शब्दांची जी रचना आहे ती पण खूपच सुंदर आहे. कारण इतक्या लहान वयात सुद्धा इतकं सुंदर लिहिता येतं. वाचतानाच वाटत होतं की आपण या शब्दाच्या जगात इतक्या महान कवयित्रीच्या समोर बोलणार आहोत. तर आपल्याला थोडंसं माझ्याकडून चुका होतच असतील, पण तुम्ही माफ करणार आहात ही अपेक्षा ठेवूनच बोलते. तर ते तिची जी कविता आहे त्यामध्ये ती व्यक्त होताना म्हणते, बाबा तुझी तावडी जग ओळखायला शिकली. आता ही बाबा तुझी तावडी जग ओळखायला शिकली हे कवितेचं तिथं शीर्षक आहे, टायटल आहे त्या कवितेचं. आता त्यातच खूप काही अर्थ दडलेला आहे की मुलगी काय शिकली आहे. तर त्यातून ती म्हणते, जिथे एकही पान बाबाशिवाय हलत नव्हतं, फक्त बाबा आणि बाबा एवढंच तिचं विश्व होतं. आता ती दुनियादारीत राहायला लागली, बाबा तुझी तावडी जग ओळखायला शिकली. आता बघा, लहानाची मोठी मुलगी जेव्हा होत असते तेव्हा ती असणारी एक चिमणी, एक छोटीशी मुलगी जेव्हा जग ओळखायला लागते तेव्हा सुद्धा ती आपल्या वडिलांचाच आदर्श, आपल्या बापाचाच आदर्श समोर ठेवून पुढे जात असते. आता बापाची जी शिकवण असते आणि बापाने दिलेला जो रस्ता धरलेला असतो मुलीने, बापाचा हात धरून चालण्यापासूनचा, बापाच्या आदर्शावर चालण्यापासूनचा, तर तो आता जग ओळखायला शिकण्यापर्यंत पोहोचलेला असतो. आणि हा जो आदर्श आहे मला वाटतं तिला खूप कमी वयात कळालेला आहे. असाच प्रत्येक मुलीला कळायला पाहिजे की आपल्या वडिलांची आपल्या प्रति असणारी भावना आणि वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा हा रस्ता पुढे जाऊन सुकर करण्यासाठी, जीवन सुकर करण्यासाठी. त्यानंतर मी विशेष उल्लेख करेन ती म्हणजे आपली कवयित्री वैष्णवीचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण वैष्णवीने माईक घेतल्यापासून वाटत होतं आपलं बोलणं आता इथं काही खरंच नाहीये. तिच्या शब्दांवरती पकड, तिचा अभ्यास, तिचं वाचन आणि तिची शब्द रचना आणि तिचं बोलण्याचं स्किल, या सगळ्यातूनच मला दिसत होतं की ती भविष्यात खूप चांगली एक सक्सेसफुल महिला होणार आहे. आणि फक्त तिच्या आईचं पण विशेष कौतुक, कारण आईने दिलेल्या संस्काराने आणि ज्या घरात ती बापासाठी, ज्या वडिलांच्या संस्कारात ती वाढलेली आहे त्या सर्वांचंच खरंच कौतुक की तुमची मुलगी खरंच भविष्य घडवेल आणि तुमचं नाव करेल. कारण आम्ही फक्त कौतुक ती समोर आहे आमच्याशी बोलतो, सरांनी तिच्या
याच्या अगोदरच्या कार्यक्रमाचा सुद्धा उल्लेख केला आहे सरांनी. तर त्यातूनच दिसतं की ती सतत त्या प्रयत्नात आहे आणि जो सतत प्रयत्न करतो तो नक्कीच सक्सेस होत असतो. आणि ती भावना आणि ती अपेक्षा जेव्हा ती कविता लिहित असते, तिच्या ही पाचही कविता अतिशय सुंदर आहेत, परंतु बाप एक बुरुजच. त्यात ती जेव्हा म्हणते ना की टोपलीतून श्रीकृष्णास नेणारे वसुदेव, टोपलीतून श्रीकृष्णास नेणारे वसुदेव आठवा, स्वराज्याचा संकल्प करणारे शहाजीराजे आठवा, पुत्र वियोग झेलणारे राजा दशरथ आठवा आणि एकदा आपल्यासाठी लढणारा आपला बाप आठवा. बघा हे प्रगल्भ शब्द, पूर्ण इतिहासच आपल्या समोर येऊन जातो. ते श्रीकृष्णाला आपण विसरून जातो देवकीच्या नादामध्ये, किंवा यशोदा आणि देवकीची ख्याती आपल्याला इतकी भळून जाते की वसुदेव आपण विसरलेलेच असतो. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं आपण इतकं जास्त, नक्कीच ते आपल्या आदरणीय आहेत, आपल्या आदर्शस्थानी आहेत, परंतु शहाजीराजांचं ही स्वप्न स्वराज्य निर्मितीचं होतं, ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती स्वराज्यासाठी दिली, त्यांनाही आपण विसरल्यासारखं होतं. परंतु या कवयित्रीने तिच्या कवितांच्या माध्यमातून जेव्हा हा इतिहास आपल्या समोर आणलेला आहे, तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात, मुलीच्या आयुष्यात बापाचं स्थान इतिहासापासून किती आहे, किंवा दशरथांचा वियोग जेव्हा राम वनवासाला जात होते तेव्हा दशरथाची झालेली अवस्था काय असू शकते, या कवयित्रीची ही प्रगल्भता खरंच मनाला भाळून जाते. आणि नक्कीच वाटतं की वैशाली याच्यापेक्षाही अजून दर्जेदार लिखाण आणि तिचं स्वतःचे पुस्तक सुद्धा भविष्यात येणार आहे, अशी अपेक्षा तिच्याकडून आपण करूया. आलेले आहेत बघा, ही तर अतिशय कौतुकाचीच बाब आहे. अशा प्रकारे मला वाटतं जर एखाद्या कुठली कविता किंवा कवयित्री राहिली असेल तर माफ करा, शक्यतो तर सर्वही कवयित्रीचा उल्लेख मी आवर्जून येथे केलेला आहे. आता मला बोलायचं आहे ते म्हणजे या कवयित्रीचा कविता वाचताना आम्हाला आलेला अनुभव. सर्वात प्रथम तर मी सांगू इच्छिते की प्रत्येक कविता ही वेदनेचा ठाव घेणारी होती. प्रत्येक काव्यपुष्प हे स्वतःच्या अस्तित्वाचं आणि स्वतःच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अधिकाराचं जाणीव करून देणारं होतं. माझे वडील, मी तुम्हाला आधी उल्लेख केला, ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे, आणि माझा नवरा, ज्याचं माझ्या मुलांच्या प्रती असणारं बाप म्हणून प्रेम जेव्हा मी पाहत असते, त्यांची सुद्धा मला साथ आहे, म्हणून मी तुमच्या समोर आहे. तर आपण जे पाहत असतो, बाप आपण जगलेला, ज्यांच्या संस्कारात आपण वाढतो, आणि परंतु लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नवऱ्याचाही बाप येतो. मग जर आपण नवऱ्याचाही बाप हा आपला बाप आहे असं समजलं तर मला वाटतं कुठलाही गृहकलह निर्माण होणार नाही, किंवा गृहकलहासाठी होणारी कोर्टाची पायरी चढण्याची वेळ ही समाजावर येणार नाही. आणि खरंच या काव्यपुष्पाचं जर कुणीही वाचन केलं, हा काव्यपुष्प म्हणजे मला वाटतं फक्त कविता नसून एक सामाजिक आदर्श निर्माण करणार आहे. कारण जर ह्या कविता वाचल्या तर आपण जेव्हा आपले वडील म्हणजे आपले वडील असू शकतात आणि आपल्या नवऱ्याचे वडील आपले वडील असू शकत नाही का, हा प्रश्न मला पडला. आणि आपण तर जगतच असतो, कारण आपण एक वैचारिक पातळी घेऊन चाललेलो असतो आणि विचाराची प्रगल्भता आपल्याकडे असते, परंतु ज्यांना ही जाणीव करून देण्याचं काम या कवयित्रींनी यांच्या कवितांच्या माध्यमातून केलेलं दिसतं. आता विशेष कौतुक खरंच आहे, कौतुक करण्याइतकी नक्कीच मी मोठी नाही, पण ते बाबा चन्ने सरांचं, त्यांचं मी आतापर्यंतचं जे आमचा एक मागच्या 10-15 वर्षापासूनचा संपर्क आहे, तर त्या प्रत्येक वेळी मी त्यांना पाहिलेलं आहे ते म्हणजे एक नाळ बांधण्याचं. आता तुम्ही विचार करा, हा पुस्तक ज्यांनी लिहिलं त्याच एक महिलाच आहेत, म्हणजे 16ही महिला आहेत. ज्यांनी प्रकाशित केलं त्या सुद्धा, म्हणजे ज्यांनी संपादन केलं त्याही महिलाच आहेत. आणि ह्या स्त्री शक्तीचा जागर फक्त चन्ने सरच करू शकतात. आणि ज्यांना भाष्य करायला बोलवलं त्या आम्ही दोघी पण सन्मान आणि मी, आम्ही सुद्धा महिलाच आहोत. म्हणजे हे व्यासपीठ उभं करून देणं, ग्रामीण जीवनातील साहित्यांना, लेखणीला लोकांपर्यंत पोहोचवणं, लिखाण आपण किती केलं यापेक्षा ते प्रकाशित किती झालं. आज जो उल्लेख केला वैशालीने ते खरंच आहे की त्यांच्या कवितांचा हा पुनर्जन्म आहे. त्यांची लेकरं जन्माला आल्यासारख्या या कविता असतात, कारण काव्य प्रतिभा ही प्रत्येकाला नसते. मी ठरवलं 2 लाईन लिहित बसू, शांत प्रकाशात बसले आणि लिहायचं सुरत मला नाही सुचू शकत. कारण कवी हा म्हणतात की सूर्यापेक्षा रवीच्या पुढचं बघणारा असतो, आणि ती काव्य प्रतिभा या सर्व कवयित्रींना आहे. त्यामुळे आपण सर्व कवयित्री त्यांच्या कुटुंबासह इथे उपस्थित झालात, आणि त्या प्रत्येक
कवयित्रीला तिच्या घरच्यांची जी साथ आहे, तिच्या परिवाराची जी साथ आहे, त्यामुळे ती लिहू शकली आणि ती बोलू शकली, व्यक्त होऊ शकली आणि तिचा हा इतिहास म्हणजे निर्माण झाला. कारण आपण आज आहो उद्या नाही, पण येणारा प्रत्येक जनरेशन या पुस्तकाची साक्षीदार असणार आहे आणि हे पुस्तक प्रत्येक स्त्रीसाठी एक मार्गदर्शक असणार आहे. मला वाटतं स्त्रीसाठीच नाही तर प्रत्येक पुरुषाने सुद्धा हे पुस्तक वाचलंच पाहिजे आणि आपल्या पत्नीला असेल, आपल्या मुलीला असेल तर संस्कार बापाच्या जाणीवेचे, त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये मुलगा म्हणजे वडील, मुलगा, भाऊ आणि आपला मुलगा या तीनही नात्यांमधला बाप ओळखता आला पाहिजे, ही जाणीव या पुस्तकातून प्रत्येकाला वाचकाला होईल. आणि नक्कीच या पुस्तकाचा जो आहे तो अंक म्हणजे पुस्तक हे सर्वांना आवडेल ही मी अपेक्षा करेल. आणि आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण कुटुंबासह उपस्थित राहिलात, मला संधी दिली आयोजकांनी बोलण्याची, त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद मॅडम. एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा तुम्ही एवढा सूक्ष्म अभ्यास आमच्या कवितांचा केला, ही आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. आणि मॅडमने एक उल्लेख फार सुंदर केला कवितेचा अभ्यास करत असताना की बहीण भावाचं नातं कसं असतं. त्यावर फार नाही, फक्त 2 ओळी म्हणेल की मी बहीण तू भाऊ जगू एकमेकाच्या आशेला. मी बहीण तू भाऊ जगू एकमेकाच्या आशेला, उगाच बापाच्या संपत्तीत वाटा कशाला, उगाच बापाच्या संपत्तीत वाटा कशाला. आणि खरं वृद्धाश्रम फक्त कुणामुळे चालले हे मलाही सांगायची गरज नाही. ज्या पत्नी मॅडमनी सांगितलं की दोन्ही बाजूचे आई वडील आपल्याला दोघांनाही सारखे धरायचे असतात, ही कल्पना खरंच फार सुंदर आहे. तेव्हा पुनश्च मनापासून मनापर्यंत तुमचे आभार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ॲडव्होकेट मॅडमसाठी. यानंतर मी ज्यांचा स्वभाव आणि ज्यांचा चेहरा पाहिल्यानंतर मला आपोआप साखरेची सुद्धा विसर पडला, अशा गोड स्वभावाच्या बनसोड मॅडम यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात बनसोड मॅडमांचं. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक आणि आज आपण महाराष्ट्रात वरती मान करून सगळेजण जगत आहोत तर ते स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज. आणि ज्यांच्यामुळे आपण लिहित झालो, ज्यांच्यामुळे आपण बोलतो झालो ते फुले दाम्पत्य, सावित्रीबाई फुलेंचा मी आवर्जून उल्लेख करेल की आज त्यांच्या त्यागामधनं आज एवढं सगळं बघताना मला असं वाटलं की बहुतेक कवयित्री ह्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. तर ग्रामीण भागातल्या पण स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन समजा बोलायची संधी मिळाली त्यांच्यामुळे. त्या सावित्रीबाई फुले, कालच त्यांची जयंती झाली. या सर्व महारथींना त्रिवार मानाचा मुजरा करते मी. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग श्री सुनीलजी लांजेवार सर, अध्यक्ष श्री उत्तम बावस्कर आणि ॲडव्होकेट शुभांगी मोरे, त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होत आहे आणि तुम्हाला सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आदरणीय बाबा चन्ने सर. तर बाबा चन्ने आणि माझा परिचय तसा मी म्हणेल की जास्त दिवसांचा नाहीये, तरी पण जो काही परिचय आहे आणि त्याच्यातून ते मला कळाले. तर फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी माझी कविता वाचली आणि त्याच्यावरती त्यांनी अतिशय सुंदर लेख लिहिला. मनात म्हणजे आपल्यासाठी आपण प्रयत्न करणं, आपल्या कविता पब्लिश करणं, आपलं नाव मोठं होणं याच्यासाठी सगळेच प्रयत्न करतात, परंतु दुसऱ्यांसाठी जो जगणारा असतो तर असे लोक फार क्वचित असतात. आणि अशाच खूप रेअर लोकांमध्ये मी म्हणेल की बाबाजी चन्ने यांचं नाव आहे. एक ज्ञानदेव महाराजांच्या ओळी आहेत, मी अविवेकाची काजळी फोडोनी ज्ञानदीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. तर असे आपल्या सगळ्यांमध्ये दिवाळी बनणारे आणि आपल्या सगळ्यांच्या आनंदामध्ये आनंदी होणारे बाबा चन्ने यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा मला वाटतं टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करावं. तर आजचा हा कार्यक्रम आहे बाप द रिअल हिरो. खरं म्हणजे माझं शेड्यूल जरा धावपळीचं होतं आणि माझी तब्येतही ठीक नव्हती, पण ही संकल्पना एवढी छान आहे की मी ह्या कार्यक्रमाला म्हणजे आवर्जून उपस्थित राहिले आणि मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तब्येतीचं थोडंसं माझा इश्यू आहे, पण मी तरी पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तर सर्वच कवयित्री इथे मी बघितलं, ह्या ज्या 16 कवयित्री आहे आणि त्यांनी सर्वांनी लिहिलेल्या 5-5 कविता आहेत. तर असा हा 80 कवितांचा संग्रह
तर इतक्या सुंदर कविता होत्या की खरंच आताच मॅडमनी सगळ्या कवितांचा आणि सगळ्या लेखिके म्हणजे सगळ्या कवयित्रींचा उहापोह केलेला आहे सगळ्या कवितांचा. तर खूप सुंदर म्हणजे अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी येत होतं. बहुसंख्य ग्रामीण भागातील असल्यामुळे शेतकरी जीवनाचं वास्तव्य आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि आलेले बरेच जण जे खरे रिअल आहेत, जे बाप आहेत, ते पण ग्रामीण भागातून आणि शेतकरी म्हणजे आज ही शेवटची पिढी आहे धोतर टोपी वगैरे घातलेली. तर ह्या पिढीला मी खरंच वंदन करते की त्यांनी जो संघर्ष केलेला आहे आणि ही जी आदर्श पिढी घडवलेली आहे, खरंच तुमच्यासारखे दुसरे म्हणजे होऊ शकत नाही. कारण एवढ्या अपार कष्ट करून यांना घडवणं काही सोपी गोष्ट नव्हती. आणि हा जो त्याग आहे तर ही तुमच्यासारखीच पिढी करू शकते. कारण आज आपण जगतोय या AI किंवा सोशल मीडिया ह्या सगळ्या माध्यमातून कुठेतरी मला वाटतं तो जो भावनिक ओलावा आहे जो तुमच्या पिढीमध्ये आणि आमच्या पिढीमध्ये होता तो कुठेतरी या पुढच्या पिढीमध्ये मला खंत वाटते तो दिसत नाहीये. कारण सगळेच जण इतके आहारी गेलेले आहेत की हे आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. परवाच मला माझी मुलगी म्हणत होती, मम्मा तू काय कविता बनवते, AI ला सांग, AI तुला लगेच कविता बनवून दे. मला तिचं बोलण्याचं फार हे वाटलं की ही पिढी म्हणजे त्यांना लहानपणापासूनच मोबाईल वगैरे, पण कुठेतरी जो भावनांचा ओलावा असतो तर त्याला आपलं मानवी भावनाच त्या करू शकतात. AI किती जरी प्रगत झालं, कितीही पुढे गेलं तरी मानवी संवेदनांचा जो टच आहे तो शेवटी वेगळाच असणार आहे. मी तिला सांगितलं की नाही, जे मनुष्याच्या हातातून घडेल ते तांत्रिक, त्याला हा तांत्रिक टच नको आहे. म्हणून मी मला माझ्या कविता करू देत. तिला असं वाटतं की मी वेळेच आहे करते कविता करण्यामध्ये, पण मला एक कवितेची आवड आहे, लहानपणापासूनच आहे. आणि ती कवितेची आवड कशी जोपासली गेली तर माझी आई जी होती ती मला कधी कधी तिच्या आई जे जात्यावरती गाणे म्हणायची, जात्यावरती ज्या ओव्या म्हणायची तर त्या मला म्हणून दाखवायची. आणि हळूहळू माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होत गेलं आणि मी पुढे कविता करत गेले. माझं काही पुस्तक वगैरे पब्लिश झालेलं नाहीये, पण मी फेसबुकच्या याच्या माध्यमातून करत असते. तर हा कार्यक्रम खूप सुंदर आहे. सगळ्याच वडिलांनी जेव्हा जेव्हा इथे आले सत्कार घ्यायला सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. खरंच आपल्या आनंदामध्ये आपल्यापेक्षा जास्त दुःखीने आनंद होणारे म्हणजे आपले आई बाप असते. आपल्या यशाचा आलेख ज्यांना वरचेवर, कारण आपण बघतो की आजकाल फार जग विचित्र झालेलं आहे, स्पर्धा खूप आहे. आपल्या यशाचा सहसा दुसऱ्यांना आनंद होत नाही, पण आपल्या यशाचा आलेख ज्यांना वरचेवर वाढत राहावा असं वाटतं. तर हे माय बाप दैवत म्हणजे माय बाप माझे अवघीची दैवत म्हणतात. तर हे माय आणि बाप ही दोन्ही रथाची चाक आहेत. ठीक आहे, आईवरती खूप कविता झालेली आहे, कारण आईने 9 महिने आपल्याला पोटामध्ये ती एक नाळ वेगळी असते, परंतु बापाचंही त्याच्यामध्ये योगदान काही कमी नसतं. बापही तेवढेच कष्ट घेत असतो. आई चुका पोटात घालते, पण चुका सुधारण्याचं काम बाप करत असतो. कारण बापाला माहित असतं की उद्याचा जो संघर्ष आहे, उद्याचं ज्यांना जे आयुष्य जगायचं आहे, तर त्या संघर्षामध्ये केवळ मायाच उपयोगाची नाही, तर रागावून मारून तुम्ही म्हणतात की मी फक्त मुलांना मारतो, मुलीला मारत नाही. हा अनुभव आम्हाला सगळ्यांनाच आहे. कारण आणि आपल्या घरात आपण एक वाक्य ऐकतो, कॉमन असतं, तुझ्या लाडाने हा बिघडला. म्हणजे प्रत्येक स्त्रीला नवऱ्याचं हे वाक्य ऐकून घ्यावं लागतं की तुझ्या लाडामुळे हा बिघडला. खरंच आहे, आईची माया निरपेक्ष असते, पण वडील त्याला लाखून या जगामध्ये लढायच्या काबिल करत असतो. तर दोघंही आई आणि वडील हे दोघंही तेवढेच महत्वाची ही रथाची चाकं आहेत दोन. तर आजचा कार्यक्रम इतका सुंदर होता आणि सगळ्याच कवयित्री त्याच्यामध्ये दोघी जणी तर खूपच छोट्या आहेत. तर मला आवर्जून उल्लेख करावा वाटेल, आराध्या जीवरक आणि सरस्वती वाकळे. तर इतक्या लहान वयामध्ये एवढी समज म्हणजे यांचं भविष्य किती उज्ज्वल असेल. आणि हा टच जो आहे कवितेचा, तर ही प्रतिभा आपण जपली पाहिजे. मॅडमने आता सांगितलं ही प्रतिभा असते, कुणालाही जाणून बुजून आणि बळच कविता कर म्हटल्याने होत नसतं. मी माझा अनुभव सांगते, मला कधीतरी खूप लिहावंसं वाटतं, तयारीला मी बसते पण शब्द सुचत नाही. तर तो जो भावनांचा आणि संवेदनांचा आणि शब्दांचा जो मेळ असतो तो उपजत कधी कधी असा एकदम येतो की म्हणजे आपण तेव्हा कविता लिहितो. तर खरं म्हणजे यांना भविष्य खूप उज्ज्वल आहे. त्याचबरोबर सगळ्याच ह्या ज्या कवित्री आहेत, ह्या 16 जणी, त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते की इतक्या सुंदर कवितांचं त्यांनी या पुस्तकामधून आम्हाला सगळ्यांसमोर ठेवलेली आहे. आणि मी सजेस्ट करेल सगळ्यांनाच की आपल्या संग्रही हे पुस्तक आपण ठेवलंच पाहिजे, म्हणजे येणाऱ्या पिढीला याचं महत्व कळेल. येणारी पिढी त्याच्याबरोबर त्यांचीही डेव्हलप होईल की म्हणजे आपणही अशा कविता कराव्यात, आपणही काहीतरी लिहावं हे त्या पिढीला वाटेल. तर मॅडमने आता सगळ्याच कवितांचा आणि सगळ्या
आता वेळ अभावी मी एवढ्या सगळ्या कविता इथे म्हणून नाही दाखवू शकत, परंतु मॅडमने सगळ्यांचं हे घेतलेलं आहे. अतिशय सविस्तर त्यांनी सगळ्याच लेखिकेंचा. तर ह्या सगळ्या लेखिकेंचं मी खूप खूप कौतुक करते. एकदा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये इथे आलेल्या सगळ्या लेखिकांना. तर म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर हे तुमचे बीज आहेत, हे सगळे इथे आलेले आई वडील जे आहे त्यांच्याही सगळ्यांचे एकदा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत झालं पाहिजे. रसाळ गोमटी जी फळं आहेत आणि ज्यांना लिहिण्याचा वारसा लाभलेला आहे, खरंच यांचं खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे. तर सगळ्याच कवयित्रींचं मी पुन्हा पुन्हा कौतुक करते. आणि जो एक ग्रामीण टच आहे, म्हणजे मला तर वाटतं बहुतेक कवयित्री ह्या ग्रामीण, काही अपवाद जर सोडल्या तर इथे सगळ्या मराठवाड्यातून कवयित्री आलेल्या आहेत, परंतु काही अपवाद जर सोडल्या तर बऱ्याच जणी ह्या ग्रामीण भागातील टच आहे. आपण बघतो झिजणारी बापाची चप्पल बघतो, रात्रंदिवस काम शेतामध्ये राबणारा बाप बघतो. मीही एका शेतकरी कुटुंबातून आलेली आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव मलाही आहे. तर खरंच मी एक प्रकारे असं म्हणेल की आपण त्यांच्या ऋणातून थोडं तरी, म्हणजे तुम्ही या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या ऋणातून आपण तर कधी मुक्त होऊ शकत नाही, कारण त्यांच्यामुळे आपण या जगात आलेलो असतो. त्यांचं ऋण फेडणं आपल्याला शक्य नाही, पण तुम्ही त्याचा थोडा तरी प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. तर आज या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय सुंदर आयोजित केलेला आहे. बाबा चन्ने आणि त्यांचे बंधू नवनाथ चन्ने या दोघांचेही मी आभार व्यक्त करते की तुम्ही जो व्यासपीठ या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यातून प्रेरणा मिळून येणारी पिढी अजून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अजून लिहिण्याचा प्रयत्न करेल. तर हा कार्यक्रम इतका सुंदर होता की मला ह्या 4 ओळी आठवतात की बेगुन या मैफिलीचा शेवट कधी नसावा, लयदार वाटणारा पाऊस हा सुरांचा, पण भरवी तरीही सर्वत्र व्यापलेली हृदय म्हणून आहे गप्पाच आठवणचा. इथून जे पण जातील ते सगळेजण एकदम चांगल्या आठवणी घेऊन जाणार आहेत आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. मला काल या कार्यक्रमाच्या निमित्ताने 4 ओळी मी पण लिहिण्याचा प्रयत्न केला, तर त्या तुमच्या पुढे मांडते. आई धरती माय बाप चांदन भरला आभाळ, आई रम्य पहाट बाप सोनेरी सकाळ, आई सुमधुर काव्य बाप बुलंद कहाणी, आई सुमधुर काव्य बाप बुलंद कहाणी, आई भैरवीचा सूर बाप अनामिक विराणी. तर मला ह्या म्हणजे मी त्याच्यावर अजून कविता लिहिणार आहे, पण वेळेअभावी मला मी जेवढं सुचलं तेवढं आज येताना एवढं लिहिलं होतं. त्याचबरोबर म्हणजे कुठल्याच गोष्टीला टच करण्याचं शिल्लक राहिलं नाही अशी वैष्णवी म्हणा आणि संपादिका, या पुस्तकाच्या संपादिका ही दोघी कोमल अक्षय मनाळ आणि जयाबाई विनायक घुगे मुंडे ह्या दोघींचे मी खूप खूप हे करते की, आणि हे पुस्तकच सगळं म्हणजे कवयित्री आणि संपादिका सगळंच लेडीज ओरिएंटेड म्हणजे सगळ्याच महिलांनीच केलेलं आहे. त्याच्याबरोबर सूत्रसंचालनही करणारी एक म्हणजे मला तर वाटलं अगोदर किती स्कूलमध्ये आहे, तिला विचारलं तू काय करते तेव्हा तिने मला हे सांगितलं. पण म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, खरंच तिची कीर्ती महान आहे, पुढे महान अजून होणार आहे, भविष्य उज्ज्वल आहे. आणि तिची चुणूक मी आल्यानंतरच बघितलं होतं, ज्या पद्धतीने ती धावपळ करत होती सहजच माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि बाबा सरांनी सांगितलं ही फार ऍक्टिव्ह आहे, म्हटलं सांगायची गरजच नाही. आणि नारी शक्तीचं प्रतीक आहे. हो नाही खरंच आहे, नारी शक्तीचं प्रतीकच आहे आणि भविष्य तुझं खूप खूप उज्ज्वल आहे. तर आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला आलात, आम्हालाही या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल बाबा सरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की काही सत्कार राहिले होते जे वेळेअभावी थोडेसे उशीर आले, तेवढे आपण एकदा करून घेऊया. गणेश नाना मनाळ, अमोल दारुंटे, गणपत मनाळ, कविताताई, योगिताताई आणि भगवान हिवाळे या सर्वांनी व्यासपीठाकडे यावं अशी मी यांना विनंती करते. थांबा तुम्ही
मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. खरं तर वडिलांना कुणी पांडुरंगाची उपमा दिली तर कुणी कुणाची उपमा दिली, पण खऱ्या अर्थानं मला पांडुरंग ज्या पद्धतीने वडिलांमध्ये दिसले त्या पद्धतीने दोन व्यवसायांमध्येही, दोन नोकऱ्यांमध्येही मला पांडुरंग दिसले. आणि त्यातली नोकरी, एक नोकरी म्हणजे पोलीस प्रशासन आणि दुसरी म्हणजे डॉक्टर. कारण यांना कधी सुट्टी नसते, यांना दिवस नसतो, रात्र नसते आणि यांना दिवाळी, ओवाळी, भाऊबीज सुद्धा नसते. आणि असेच आपले लांजेवार साहेब आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करू इच्छित आहेत रावसाहेब गुडदे आणि अर्चना गुडदे. मी सरांना विनंती करते की तुम्ही आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. त्यांची इच्छा होती. सचिन आवारे आणि मनीषा आवारे यांनी व्यासपीठाकडे यावे आणि सरांचा सत्कार करावा. दीदी यांचं कुटुंब म्हणजे संपूर्ण भारत देश. यांचं कुटुंब म्हणजे संपूर्ण भारत देश आणि सेवा हाच यांचा वेश. सचिन आवारे आणि मनीषा आवारे मॅडम हे सरांचा सत्कार करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवू द्या पोलीस प्रशासनासाठी. मनपूर्वक धन्यवाद सर, तुम्ही आमच्या छोटेखानी सत्काराचा स्वीकार केला. कवयित्रीचे आई वडील गणेश जिवरक आणि सविता जिवरक यांचाही सत्कार गुडदे कुटुंबाला करायचा आहे. तरी कृपया आपण नाही, तुमचा करायचा होता. तुमचा दोघांचा करायचा आहे. या 2 मिनिटं या. आपल्याला लगेच पुढचं काय नाही चला. ये दीदी तू पण ये. दीदी फोटो काढ. मनपूर्वक धन्यवाद. आणि हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आणि सगळ्यांचं मनोगत ऐकल्यानंतर एका बालकवीलाही स्वतःचं मनोगत व्यक्त करावं असं वाटतं आहे. तरी आपण काळा वेळाचं बंधन आणि भान ठेवून अध्यक्षीय भाषणाच्या आधी मी सरस्वतीला विनंती करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी सरस्वती मनोज बापरे. मी आता 8वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल दंगलगाव.
तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज मी माझ्या कवितेचा प्रवास या विषयावर बोलणार आहे. त्याआधी माझे सहकारी दोंदलगावचे भूषण साहित्यकार बाबा चन्ने सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. मी जेव्हा 7वी इयत्तेत होते त्यावेळेस मला एक धडा होता, कवितेची ओळख. त्या धड्यात होतं की बाईंनी मुलांना कविता शिकवली आणि मुलांची काव्य प्रतिभा वाढावी म्हणून मुलांना काव्य प्रतिभा करून आणायला सांगितली. एक राजू नावाचा मुलगा होता. त्याला काव्य प्रतिभा म्हणजे काय हे माहिती नव्हतं. त्याला बाईंना विचारायचंच तेवढं शाळा सुटली आणि तो उदास चेहऱ्याने घरी परतला. तर घरी आजी आजोबा बाहेर ओट्यावर बसलेले होते. त्यांनी राजूला पाहिलं, उदास चेहरा. तर त्यांनी विचारलं, काय रे राजू, काय झालं, आज खूप उदास दिसतोय, भांडण झाले का? तर राजू म्हणतो, नाही आजी, काय सांगू, बाईंनी ना काव्य प्रतिभा करून आणायला सांगितली आणि मला तर काव्य प्रतिभा म्हणजे काय माहितीच नाहीये. तर आजी सोप्या शब्दात सांगते, काव्य प्रतिभा म्हणजे आपली कविता समजून घेण्याची आणि समजण्याची आकलन शक्ती म्हणजेच काव्य प्रतिभा. तरीही राजूला काही थोडंफार समजतं, बाकी समजत नाही. तर आजोबा सांगतात, अरे राजू, काही तू इतकं म्हणजे पॅनिक होऊ नको. तर आपण काय करू, आपण कवितेचे संभाषण करू आणि तू ते लिहत चल. अशा प्रकारे काय होईल, तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि तुझी कविताही होईल. अशा प्रकारे ते कवितेचे संभाषण करतात आणि राजूची कविताही होते आणि काव्य प्रतिभाही समजते. असं या धड्यात होतं. तर सरांनी आम्हाला धडा शिकवला आणि सांगितलं, तुम्हीही काव्य प्रतिभा करून आणा. तर तिथून माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला आणि पहिली कविता लिहिली मी, माझा परिवार. त्यानंतर मी अनेक कविता लिहिल्या. या प्रवासात मला माझ्या वडिलांनी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे काही चांगलं काम केलं तर दुसऱ्यांच्या कौतुकाचं काही ठेवायचं नाही, स्वतःचं कौतुक स्वतः करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किसी ने रोका तो कभी रुकना नहीं, किसी ने रोका तो कभी रुकना नहीं, जिंदगी में किसी के आगे झुकना नहीं. नींदें पूरी हो न हो, मेहनत करने से मुंह मोड़ना नहीं, मेहनत करने से मुंह मोड़ना नहीं. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद बाळा. आपण सर्वजण कंटाळले नसाल अशी अपेक्षा आहे. सगळ्यांना भूक लागली असेल असं मला तरी वाटतं. परंतु ते म्हणतात ना की दूध में शक्कर मिलाओ तो जूस होता है, सॉरी, एप्पल में शक्कर मिलाओ तो जूस होता है और टालियां नहीं बजाते तो कंजूस होता है. जोरदार टाळी होऊन जाऊ द्या अध्यक्ष भाषणासाठी उत्तम गावस्कर सर यांना विनंती करते की आपण अध्यक्ष भाषणाची सुरुवात करावी. बँड दे ना जेवणासाठी. या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्त जमलेले आपण सर्वजण, प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मी माझे विचार आपल्या समोर ठेवतो. आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन पोलीस क्षेत्रात राहूनही संवेदनशील अशा प्रकारचं मन जपणारे लांजेवार साहेब, बनसोड मॅडम, शिवांगी मोरे मॅडम, या पुस्तकाचे प्रकाशक बाबासाहेब चन्ने, या काव्यसंग्रहाच्या संपादिका कोमल मनाळ, सौ जयाबाई गुगे, या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारी वैष्णवी मनाळ, या संग्रहातील सर्व कवयित्री, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, या पुस्तकाचं सुंदर प्रकाशन निर्मिती ज्यांनी केली ते लँड पब्लिशिंग हाऊस आणि त्यांचा परिवार, उपस्थित
रसिक बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, या कविता संग्रहामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कविता तुम्हाला पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. परंतु कविता म्हणजे काय हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. कविता ही आपल्या मनात असलेल्या भावनांचा उत्कट अशा प्रकारचा आविष्कार असतो. पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असं म्हटलं जातं. तुमच्या भावना ह्या उत्कट असल्या पाहिजे, तुमच्या कविता ह्या आंतरिक उमाळ्यातून आल्या पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला बाप हा विषय दिला आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या भावना दाटून आल्या त्या भावना तुम्ही त्या कवितांमधून व्यक्त केल्या. अशी सुंदर अशा प्रकारच्या भावना तुम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. कविता निर्मिती कशी होते तर त्याचं सुंदर अशा प्रकारचं निर्मिती संदर्भातलं एक काव्य आहे बहिणाबाई चौधरींचं. त्या म्हणतात, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. घरोटा म्हणजे जातं. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं तुझं गाणं, तसं तसं माझं गाणं, ओठातून येई पोटातून येई ओठी. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं तुझं गाणं, पोटातून येई ओठी. म्हणजे आंतरिक उमाळ्यातून ती कविता आली पाहिजे. कुणीतरी सांगतं, कुणीतरी काही म्हणतं म्हणून आपण ते लिहिलं पाहिजे अशातला भाग नाही. तर आपल्याला एखादा सुविषय सुचला, आपण पाहतो, डोळसपणे पाहतो. सगळं जग आपण डोळसपणे पाहत असतो. जे अनुभव आपल्याला येत असतात त्या अनुभवाचं बीज आपल्या मनामध्ये रुजतं आणि त्याचं कुठेतरी आविष्करण व्हावं त्यासाठी आपलं मन अस्वस्थ होतं, आपल्याला झोप येत नाही आणि मग आपण कागद घेतो, पेन घेतो आणि त्या भावना आपण आपल्या वहीत उतरून काढतो. तर अशा प्रकारचं अस्वस्थ झालेलं मन आपण आपल्या कवितेतून व्यक्त केलं पाहिजे. अनेकांनी आतापर्यंत आईवर कविता लिहिल्या. त्यामध्ये कवी यशवंतांनी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी म्हटलेला आहे. कवी यशवंतांनी प्रेमे स्वरूप आई या नावाची सुंदर कविता लिहिलेली आहे. महाराष्ट्रातले नामवंत कवी औरंगाबादचे प्राध्यापक भमू शिंदे सर यांनी आईवरची सुंदर कविता लिहिलेली आहे. आई असते जीवनाची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई ही जीवनाची एवढी शिदोरी आपल्याला देते की ती कधीच संपत नाही. अशा अनेकांनी आईवरच्या सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. परंतु मित्र हो, बाबा चेन्नई यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा विषय तुम्हाला दिला आणि बाप या विषयावर कविता लिहायला सांगितल्या. या बाप या विषयावर अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये एक 7वी जाणारी मुलगी आपल्या बापाबद्दलच्या भावना आपल्या गीतातून व्यक्त करते. ती म्हणते, एक बात पूछती हूँ सच बताना बापूजी, क्या याद मेरी आती नहीं. हे संपूर्ण देशभर गाजलेलं अशा प्रकारचं हे गीत आहे. तिनं आपल्या वडिलांचं व्यक्तिमत्व त्या गीतातून उभं केलेलं आहे. आपल्या वडिलांनी किती खस्ता आपल्यासाठी खाल्लेले आहे त्याचं सुंदर चित्रण त्या गीतातून तिने केलेलं आहे. एक कवी पुन्हा म्हणतो, घडीत भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उन जाया बापर. बाप समजणं, बाप उमजणं इतकं सोपं नाहीये. तो व्यक्त होत नाही याचा अर्थ त्याला जे वेदना आहे, त्याचं जे दुःख आहे ते आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची भावना या कवितेतून कवीनं मांडलेली आहे. महाराष्ट्रातले नामवंत कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या शेतकरी बापाबद्दलची भावना आपल्या कवितांमधून व्यक्त केलेली आहे. आणखी एक आपले मराठवाड्याचे औरंगाबादचे कवी ललित अधारे यांनी कुणबी बाप नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे. त्यांनी शेतकरी बापाच्या भावना ज्या आहेत त्याचं जगणं जे आहे ते आपल्या या कवितेतून मांडलेलं आहे. या कविता संग्रहाच्या निमित्ताने बाप द रिअल हिरो या पुस्तकावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाष्य मोरे मॅडम यांनी केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक कवयित्रीच्या कवितांचा संदर्भ देऊन त्या आवडलेल्या कवितांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर
बनसोड मॅडम यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांनीही त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला रवींद्र बनसोड सरांचा आवाज आणि त्यांचे विचार त्यांच्यातून प्रतीत होत असल्याचं जाणवलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांचंही व्याख्यान असतं, त्यांचंही ते भाषण असतं. मॅडमनं सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पोलिसासारख्या वृक्ष वातावरणात राहूनही संवेदनशील मन अशा प्रकारचं या लांजेवार सरांनी जपलेलं आहे आणि किती मनपूर्वक त्यांनी या कवितांचं वाचन करून तुम्हाला त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मित्र हो, हे सगळं होत असताना आपण कविता लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, परंतु हे जगापुढे आणणारं कुणीतरी पाहिजे. नाहीतर कथा कविता आपण पाठवतो, त्या साभार परत येतात, आपण निराश होतो. परंतु मराठवाड्यात एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ज्याने महाराष्ट्रातल्या कवयित्रींना आवाहन केलं आणि एक सुंदर अशा प्रकारचा एक कविता संग्रह आपल्या समोर ठेवला. वर्डलँड हाऊस पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून. त्याबद्दल मी त्या बाबासाहेब चन्ने यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या कविता संग्रहामध्ये ज्यांनी ज्यांनी कविता आपल्या समाविष्ट करण्याची परवानगी दिली त्या कवयित्रींचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे आईवडील, त्यांचे नातेवाईक या सगळ्यांना हा आनंदाचा क्षण पाहता आला. त्यासाठी मी या आयोजकांचे कौतुक करतो आणि आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. कविता संग्रह आपण विकत घेऊन वाचा. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आईवरच्या या कविता आहेत. आपण काय करतो, आपण बाजारात जातो, पोरांसाठी 2 रुपयाचं भातका आणतो. ते भातका आणण्यापेक्षा तुम्ही त्याला 2 रुपयाचं पुस्तक जर दिलं तर त्याचं मन त्यापासून विकसित होऊ शकतं, त्याचं मन घडू शकतं. वाचणाऱ्या माणसाच्या मनाची मशागत होते. जो समाज वाचतो तो त्या समाजाची प्रगती होते. आणि म्हणून मित्र हो, आधी आपण पहिल्यांदा वाचलं पाहिजे. ह्या कविता चांगल्या आहेत, प्रशंसनीय आहेत, यात वाद नाही. तरी पण आपण चांगलं वाचलं गेलं पाहिजे आपल्या हातून. या कविता संग्रहातल्या सर्व कवयित्रींना मी असं आवाहन करतो की आपण या निमित्ताने चांगल्या चांगल्या पुस्तकांचं वाचन करावं, चांगल्या कविता संग्रहाचं वाचन करावं. चांगली पुस्तकं जर आपण वाचली तर आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि आपण जसे या कवितांमधून चांगले संस्कार करण्याची क्षमता त्या कवितातून व्यक्त केलेली आहे, तशा त्याहीपेक्षा चांगल्या कविता तुमच्या हातून पुढे निर्मिती हो, अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी या संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक खूप 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 धन्यवाद सर. खरं तर मला माहिती आहे की आपण सगळेजण आभार प्रदर्शनाची वाट बघताय का? नाही ना? माझ्या तोंडावर तरी नाही म्हणा. खरं तर सर्व वडिलांच्या वतीनं केवळ म्हणजे मान्यवरांच्या वेळेचं भान ठेवून सर्व वडिलांच्या वतीनं केवळ 2 मिनिट बोलण्याची विनंती एक बाबा करत आहेत. त्यांना विनंती करते की आपण बोलावं. बंधू भगिनींनो नमस्कार. मी सातारवरून आणि मुलीनं एवढा मोठा सत्काराचा मान सन्मान आम्हाला दिला नाही का. मुलं असतात, मी माझ्या आईवडिलांचा मुलगा होतो. तिथं आपल्या पोलीस खात्यातील मोठा अधिकारी आहे. पोलीस खात्यातील माझंही नातं आहे, कारण माझे वडीलच पोलीस खात्यात होते. पोलीस हा शब्द ऐकला की आम्ही पोलीस लाईनमध्ये राहिलो होतो सातारच्या. पोलीस लाईनमधलं वातावरण त्यावेळेला पगार वगैरे कमी असायचा खूप. आणि 24 तास ड्युटी होती, कारण वडील इंग्रज काळात 42 साली भरती झाली होती. 38 वर्ष नोकरी केली त्यांनी आणि अत्यंत प्रामाणिकपणाने. पोलीस खातं म्हटलं की आलं लाचलुचपत व्यसनं वगैरे. पण मला असा काही वडील मिळाला, मी वडिलांच्या बद्दल बोलतोय मुलगा म्हणून, की जन्मभर कसलंही व्यसन केलं नाही. गोरगरिबांना उलट मदतच करायची.
पगार किती होता साहेब? 70 रुपये. आणि घरात माणसं 8 होती भावंड. तरी सुद्धा खूप छान आम्हाला त्यांनी सांभाळलं. मला एकच संदेश द्यायची की खूप शिक. मला पोलीस खात्यात लगेच घेतलं होतं, कारण त्यावेळेला काय कसले नियम नव्हते. पोलिसाचा मुलगा आहे तर पोलीसमध्ये लगेच. मला म्हणले नको कारण ते 24 तास ड्युटी मी डोळ्यानं बघत होतो आणि रात्रंदिवस ते कामात असायचं. रेस कधी अंगावर तर उतरलंच नाही, पण कसली तक्रार नव्हती. आणि खूप एक प्रामाणिक माणूस माझ्या पुढं माझा बापू आहे. आणि मला ह्या साहेबांना बघितलं तसं वाटतं की बोलावं काहीतरी आपल्या वडिलांच्या बद्दल. खरंच वडील जे तिथं दिले ना, बाप द रिअल हिरो, ते आपल्या लक्षातच येत नाही. बाप घरात असलं म्हणजे हिमालयाच्या उंचीचा एक माणूस तिथं असतो. असू द्या कसला येतो बरं का, शिकलेला असू द्या नसू द्या, पण आधारवड ज्याला म्हणतो तोच आपला बाप असतो, की जो आपल्याला जेव्हा मी काही बऱ्याच कार्यक्रमात जातो. एका ठिकाणी 75 होती आणि मग वक्ते यायचे आणि मग आपण काय बोलतो ह्याचं भान बी नसतं काही लोकांना, की मग हे तापट आहेत, रागीट आहेत, असं करतात तसं करतात. आता जाहीर सभेतच त्यांचा तापटपणा राग व्यक्त होत होता. मला राहवलं नाही. मी गेलो म्हणजे माझं बी होतं 4 शब्द. म्हटलं कोण म्हणतं ते तापट होते? अजिबात तापट नव्हते रागीट ते. आता ते हसायला लागले. पत्नीला विचारलं, पत्नी शेजारीच होती. तिने म्हटलं खरंच ते तापट आहेत का? आता त्याला हो बी म्हणता येणार नाही म्हणता येणार नाही. घरातला बाप जो असतो त्यानं तो रागाचा मुखवटा धारण केलेला असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, मी बी बाप आहे. ती माझी मुलगी इथं आली, दुसरी मुलगी कोर्टामध्ये उपाधीक्षक आहे, मुलगा इंजिनियर. सगळं हे कशामुळे होतं की बापाला थोडंसं कठोर व्हावं लागतं. आणि मग मी सांगितलं, महिला बी हसायला लागल्या. म्हणजे एखाद्या पुरुषाला आपल्या पतीला कुणी जर म्हटलं आमकीचा नवरा निवड नंदी बैल आहे, आवडत का तुला? म्हणतात नंदी बैल आहे नुसतं काय, बायकोच्या पुढे काय चालेल. उसना अवसान असून का होईना पण मुखवटा धारण करावा लागतो तापटपणाचा, की का माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला कुणी काही म्हणू नये. त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. मुलांना घडवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तो जीवाचं रान करतो. प्रत्येक क्षण, प्रत्येक पैसाठी त्या मुलांच्यासाठी करतो. आणि मी जसं ठरवलं होतं, तुम्ही ठरवलंय ते की मुलींना खूप शिकवायचं. ती MA BEd आहे, दुसरी MA आहे, मुलगा इंजिनियर. हे सगळं का करतो? ठरवून केलं. कारण मी वडील म्हणले नको जाऊ पोलीस खात्यात, मी अधिकारी झालोच असतो. कारण मी त्या 69 साली BA झालेला माणूस आहे. क्लास मिळवला. पोलीस लाईन मध्ये आम्ही दोघं तिघच शिकलो. बाकीची मुलं 9वी 10वी काय झाली, 11वी झाली, ती पोलीस खात्यात पटापट गेली. आज ते म्हणतात बरं झालं तुझे आला नाही एक चांगला. वडिलांचं म्हणणं असं होतं की जा शिक्षक हो. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम मोठ्या रयतेचं नाव मोठं आहे, कर्मवीरांचं नाव मोठं आहे. आणि ते म्हटले समाज काय बदलता येतोय का बघ, परिवर्तन कर. हा वडिलांचा विचार घेऊन मी एका आदिवासी भागात भीमाशंकरच्या जंगलात 20 वर्ष काढली. सगळे मला तिकडे का राहिले इतक्या अडचणी, ना एसटी त्या गावात, ना बाजार, ना घर राहायला, काही नाही. पत्नी माझी पुण्यातली होती. मला काळजी लागली की ती राहते कारण निघून जाते सोयच नाही ना कसं. पण मी ठरवलं, वडिलांनी सांगितलं की जा आणि तुला काय जे करता येईल शिक्षक म्हणून ते त्या गावात कर. आज खरंच मित्रांनो शिक्षक मी झालो. मी सरकारी नोकरी त्या पाय सोडली आधीची एक. ते लोक समाज गरीब माणसं पुणे जिल्ह्यात होतो मी. भीमाशंकर आता सगळ्यांना माहीत आहे. मी त्या घोडेगाव एक तालुक्यात तिथं राहिलो ठरवून राहिलो की आपण इथंच काम करूया. आणि मग समाज कसा तुम्हाला प्रेम देतो, त्याचं प्रेम त्याचं हे भोगतोय मी फळ त्याचं. कारण ती मुलं आता मोठी झाली. कारण आमच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी 70 वर्षाचे आहेत माझ्या. आणि मग त्यावेळेला माझ्या घरी येतात. आता शिक्षकाच्या पाया पडतील तर तुमचं तरुणपण आमच्या गावात तुम्ही घालवलं, आम्हाला घडवलं. आम्ही मोठमोठे अधिकारी घडलो. तुम्ही सांगा फक्त
तर तिथं मुलं म्हणजे सर घरच बांधून देतो तर हा तुम्ही राहिलं तरी आम्हाला आधार मिळेल. हे कशामुळे? ते तुमचं प्रामाणिकपणा, चांगुलपणा, समाज निरीक्षण करत असतो. समाज जरी अडाणी असतं त्याला सगळं कळतं. तर बंधू भगिनींनो, आपण या तुमच्या संयोजकांनी त्यांचे मी आभार मानतो. वयानं कमी आहेत नाही का, आणि हा एवढा मोठा विचार कसा काय तुमच्या डोक्यात आला मला काही कळत. हे बापाबद्दल लिहावं सगळ्यांनी. आणि पहिलंच मला वाटतं, आणि ह्या असल्या काळामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये तुम्ही ही जी पंथी पेटवून दिलेली आहे ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रकाश दिला जावा असं मला आईबद्दल सगळ्यांनी लिहिलं आणि लिहिलं पाहिजे. आई फार मोठी आहे. आम्हाला कविता होते, श्री आला तो श्रावण बाळ, एवढा श्रावण बाळ. श्रावण बाळ माहीत आपल्या आई वडिलांचा पाणी आणायला गेला, बाण लागला दशरथाला गेला. भक्त पुंडलिकाचं रामाचं सगळ्याची उदाहरणं देतो. पण आई ही आई थोडीच आहे, मोठी आहे. आईसारखे दैवत नाही असं आपण म्हणतो, पण बाप ही त्यात मोठा आहे. बापाचं बी योगदान फार मोठं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही खरोखर इथून पुढची पिढी हे जर चांगलं राहिलं असतं हे सामाजिक जीवन, तर वृद्धाश्रमाची गरज पडली. आणि श्रावण बाळा आज वृद्धाश्रमात वेटिंग लिस्ट आहे की ह्यातला कोण गेला वर तर तुम्हाला जागा मिळेल. ही वेळ का द्या आपल्यावर? संस्कार कमी पडले का काय नाही का? असं करू नका. या ठिकाणी आई वडील सासू सासरे वय झाल्यानंतर त्यांनी काबाड कष्ट घेण्याची जाणीव नाही का आपल्याला झाली पाहिजे ना, नतमस्तक झालं पाहिजे. मागच्या संस्कृती आपली भारतीय नाव घेतो आपण आणि ते सगळं लयाला गेलं. त्याचं कारण एकच आहे, मोबाईलचं सगळं जे आलेलं आहे ते समाज बिघडतोय का घडतोय ह्याचं कोडं पडलेलं आहे आमच्यासारख्याला. कारण आम्ही शहरात राहतोय. पण लहानपणापासून ज्यावेळेस मी साने गुरुजी वाच, गांधीजी वाच, विनोबा वाच, हे तुम्ही ज्यावेळेला पुस्तकं वाचत जाल तर तुम्ही आरपार बदलत जाल. आणि मी सुद्धा कॉलेजचा विद्यार्थीच होतो. मला आता आठवतं त्यावेळेला की आपण कॉलेजमध्ये कसं होतो ना आता कसं झालो. का? विचार नावाची एक गोष्ट पाहिजे. आपण विचारानं आपला आता मेंदू व्यापलेला आहे तर ते घालवा, त्यातली ही कीड जाऊ द्या. मुलांना मोबाईलपासून खरोखर लांब ठेवा. कारण आपण काय विनाशाकडेच वाटतो. 24 तास मुलं ते मोबाईल, आणि मग त्यातनं काय चांगलं घेतात ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना